संपर्क बले आणि असंपर्क बले. वस्तूवर बल वेगवेगळ्या प्रकारे कसे कार्य करते हे आपण पाहू. जेव्हा तुम्ही बॅटने चेंडू टोलवून तो सीमे पार पाठवता तेव्हा बॅट आणि चेंडूचा प्रत्यक्ष संपर्क येतो. तसेच जेव्हा तुम्ही सायकलचे हँडल वळवून दिशा बदलता तेव्हाही सायकलच्या हँडलचा व हाताचा प्रत्यक्ष संपर्क येतो. वरील उदाहरणात ज्या वस्तूवर बल लावायचे तिच्याशी प्रत्यक्ष संपर्क यावा लागतो, या बलाला संपर्क बल म्हणतात. संपर्क बल म्हणजे दोन वस्तू किंवा वस्तू आणि पृष्ठभाग ज्यांचा संपर्क एकमेकांशी येतो त्यांच्यामधील बल. दूरवरून लावता येणारेही बल असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसे घडते. तुम्ही निरीक्षण केलेलेच असेल की जेव्हा एखादे पान किंवा फळ झाडावरून तुटून पडते तेव्हा ते जमिनीवरच पडते. तसेच एखादे नाणे किंवा पेनासारखी वस्तू हातातून पडते तेव्हा ती जमिनीवरच पडते. अर्थातच पृथ्वी व पृथ्वीवर पडणारी वस्तू यांच्यात कोणताही संपर्क नसतो, परंतु तरीही बल लावले जाते. आपल्याला माहितीच आहे की या बलाला गुरुत्वीय बल किंवा गुरुत्व असे म्हणतात. म्हणजेच गुरुत्वीय बल काही अंतरावरून वस्तूवर कार्य करते आणि म्हणूनच त्याला असंपर्क बल असे म्हणतात.